ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या पूर्ण योगावर बोलणार आहोत, म्हणजे त्यातल्या एका महत्वाच्या उतार्यावर. हा उतारा खास करून खुलेपणा आणि अभिप्सा यावर आहे. पूर्ण योगासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या मानल्या जातात. तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपल्याला हे समजून घ्यायचंय की या मार्गावर पुढे जायला नक्की काय लागतं. सुरुवात करूया. पहिला मुद्दा दिसतोय तो म्हणजे सगळं काही अवलंबून आहे की व्यक्ती ईश्वरी प्रभावासाठी किती खुली आहे. हा खुलेपणा म्हणजे काय नेमकं? हो, अगदी. हा खुलेपणा म्हणजे पूर्ण योगाचा पायाच आहे असं म्हणायला हरकत नाही. ईश्वरी शक्ती किंवा प्रकाश म्हणा, चेतना म्हणा, त्याला आपल्या आत काम करू देण्यासाठी स्वतःला मोकळं करणं, याशिवाय खरी प्रगती नाही असं श्री अरविंद सांगतात. आणि हो, ही काही नुसती शांत बसण्याची गोष्ट नाहीये. ही एक सक्रिय स्वीकृती आहे, म्हणजे आपणहून स्वीकारणं. अच्छा, सक्रिय स्वीकृती. आणि हा खुलेपणा साधायला अभिप्सा लागते, म्हणजे एक तीव्र, अगदी प्रामाणिक ओढ हवी आतून, असंही म्हटलं यात. म्हणजे नुसती इच्छा नाही चालणार, तर ती ओढ टिकणारी हवी. अडथळे आले तरी पण हे टिकवणं खरंच सोपं नसतं नेहमी. नाहीच, अगदी खरंय. म्हणूनच श्री अरविंद सांगतात, धीर धरायला हवा. कारण हा खुलेपणा यायला किती वेळ लागेल हे प्रत्येकाच्या तयारीवर अवलंबून आहे. म्हणजे मन, हृदय, आपलं शरीरसुद्धा, या सगळ्याच्या तयारीवर. कोणाला लवकर जमतं, कोणाला नाही जमत, वेळ लागतो. मग संयम नसेल तर काय होतं? सुरुवातीलाच अडचणी येतात, किंवा लगेच काही अनुभव नाही आला की साधक म्हणजे प्रयत्न सोडून देतो. म्हणून धीर धरायला पाहिजे. बरोबर. ही झाली मानसिक तयारी. पण मग यासाठी काही विशिष्ट पद्धत सांगितली आहे का? म्हणजे कृती काय करायची, प्रयत्न कसे करायचे? हो, आहे ना. मुख्य पद्धत म्हणून एकाग्रतेबद्दल बोलले आहेत. कॉन्सन्ट्रेशन. शक्यतो हृदय केंद्रावर, म्हणजे आपल्या छातीच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करायचं आणि तिथे श्रीमाताजींच्या उपस्थितीला, त्यांच्या शक्तीला आवाहन करायचं. अशी कल्पना आहे की त्यांच्या शक्तीने आपल्या चेतनेत बदल घडवता येतो हळूहळू. काही जण मस्तक केंद्रावर किंवा भुवयांच्या मध्ये पण करतात एकाग्रता, पण अनेकांना ते जास्त कठीण वाटतं असं दिसतं. याचं कारण कदाचित असं असेल की हृदय हे भावनांचं, भक्तीचं केंद्र आहे ना, त्यामुळे तिथे जोडलं जाणं जास्त स्वाभाविक वाटतं अनेकांना. अच्छा, म्हणजे हृदय केंद्रावरची एकाग्रता महत्वाची. आणि इथेच मला विचारावंसं वाटतं की मग अनुभूती कधी सुरू होते, म्हणजे एक्सपिरियन्सेस. उत्सुकता तर असतेच आपल्याला. हो, बरोबर. यात सांगितलंय की जेव्हा आपलं मन शांत होतं, स्थिर होतं, बाहेरचे विचार कमी होतात, एकाग्रता अगदी घट्ट होते आणि आतून जी ओढ आहे, ती अभिप्सा, ती तीव्र होते, तेव्हा खऱ्या अर्थाने अनुभूती यायला लागते. ती शांतता, ती एकाग्रता आणि ती तीव्र ओढ, हे सगळं एकत्र आलं की जणू काही दार उघडतं. मग ती शांततेची अनुभूती असेल किंवा आतून काहीतरी मार्गदर्शन मिळतंय असं वाटेल. अगदी सूक्ष्म पातळीवर सुरुवात होते. आणि याला जोडून आणखी एक गोष्ट, श्रद्धा, फेथ. जितकी श्रद्धा जास्त घट्ट असेल ना, तितके परिणाम लवकर मिळण्याची शक्यता वाढते असं स्पष्ट दिसतं यातून. श्रद्धा वेग वाढवते प्रक्रियेचा. म्हणजे हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की फक्त स्वतःचे प्रयत्न, स्वतःची एकाग्रता तेवढं पुरेसं नाहीये. मग काय अर्थ घ्यायचा याचा? केवळ स्वतःच्या बळावर सगळं करायचं, यावर अवलंबून राहणं पुरेसं नाही असं श्री अरविंद इथे सुचवतायत. त्याऐवजी ईश्वराशी किंवा त्या दैवी शक्तीशी जोडले जाण्याचा प्रयत्न करणं आणि विशेषतः श्रीमाताजींची शक्ती आणि उपस्थिती ग्रहण करण्याची क्षमता, म्हणजे रिसेप्टिव्हिटी, ती वाढवणं जास्त महत्वाचं आहे. ही ग्रहणशीलता म्हणजे काय? तर आपण एका मोठ्या शक्तीला आपल्या आत काम करायला जागा देतो आहोत, परवानगी देतो आहोत. आता हे सगळं ऐकून एक स्पष्ट चित्र उभं राहतंय.
पूर्ण योगाच्या मार्गावर पुढे जायचं असेल तर ईश्वरी प्रभावासाठीचा खुलेपणा हा केंद्रस्थानी आहे आणि तो साधण्यासाठी प्रामाणिक अभिप्सा, एकाग्रता, शक्यतो हृदय केंद्रावरची दृढ श्रद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे नुसतं स्वतःवर अवलंबून न राहता दैवी शक्ती स्वीकारायची तयारी, ती ग्रहणशीलता, या सगळ्या गोष्टी अत्यावश्यक आहेत असा हा स्रोत सांगतो. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.